गोलंदाजी मार्कवर साई भोगले. यावेळी पुढील कारंजा क्षेत्ररक्षक येतो किरण परब बॅक टू द पॅव्हलियन. साई भोगले याचा स्ट्राईकला मुकंदर. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा या अवांतर स्वरूपात. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला गेलं तर साई भोगले याची 2 अवांतर धावा फक्त दिल्या षटकामध्ये. आणि यावेळी मात्र आगळा वेगळा फटका पाहायला मिळतो. एकेरी धाव मिळालेल्या चेंडूवरती. एकेरी धावेने सांघिक धावफलक वधारते तब्बल. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तेच तरार चेंडू षटक समाप्त होतोय. नाही दोन्ही संघांच्या बाजूनं. पुढचा चेंडू असेल विकास कदम यांचा. विकास कदम समोर असेल मुकद्दर. यावेळी मुकद्दरच्या बॅट मधला मोठा फटका. साई आहे गोलकाली बॅक टू बॅक दुसरा हादरा. एका चेंडूवर 2 गडी बाद करता पराक्रम या ठिकाणी विकास कदम यांच्या नावावरती पाहायला मिळतोय. पहिला देखील ताकद आहे दमकम आहे मात्र समोर आहे विकास कदम. बॉलर बॅक ड्राईव्ह देखना फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुमित वर्धेकर येतोय. सूर्य क्षेत्ररक्षण सुरेख वाप सुरतपूर्वी एकेरी धाव. त्यावेळी मात्र सुरेख चेंडू मलिंग स्टाईलने गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विकास कदम यांची चेंडू जाईल 60 धावा. गती परिवर्तित चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळते. साईला बुचका टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. त्या साईवरती यावेळी मात्र पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त केला जात आहे. या षटकातील 4था मोठा हादरा. साई परत बॅक टू द पॅव्हलियन. गती परिवर्तित चेंडू सुरेख खातं उघडलं जातंय. यावेळी दिशेने चेंडू ट्रॅव्हल करून क्षेत्ररक्षक पाठला फोन करतायत. पुढचा चेंडू असेल पुन्हा याचा. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू थेट सीमारेषा पाळालाय षटका. यावेळी सुंदर चेंडू सन्मान दिला जातोय. एरबी स्टाईल. पुढचा चेंडू असेल यावेळी मात्र अनोख्या स्टाईलने देखना फटका सिंधुदुर्गचा एबी डिव्हिलियर्स आपण बघतोय. मिस्टर विकास कदम आणि हा खेळाडू हे देखील फटके. काय फटका सजवलाय. पॉईंटच्या डोक्यावर आलाय चौकार. चेंडू असेल पुन्हा याचा. पुन्हा एकदा आत्मघाती करू शकतो का क्षेत्ररक्षक येतो. भरपूर प्रयत्न मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. शत्रू 2 धावा मैदानात पाहायला मिळतात. दुहेरी क्रमांनी संगीत धावफलकात बदल होतोय. धावसंख्या वाढतं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 21 धावा 21. पुढचा चेंडू असेल आदित्य याचा. यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळतो. फ्लॉंकोल पर्यंत टाकलेला चेंडू मात्र विकास कदम यांचा सुरेख फटका पाहायला मिळतो. मात्र यावेळी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मात्र आकाश जाधव सुरेख गोलंदाजी केली आहे. आकाश जाधवनं यावेळी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातो. वापसी केली जाईल तत्पूर्वी एकेरी धावेनं सांघिक धावफलक वधार. कलमडगावचे अनेक गुणवान खेळाडू पण या स्पर्धेमध्ये बघतोय. आता सोहम येतोय गोलंदाजी मार्कवर. समोर असेल साई भोगलेसाठी. टप्प्याचा चेंडू पुन्हा परत तिसरा गोलंदाज साई भोगलेला मागा करू शकतो. लगान क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. चेंडू हातात मिळत नाहीये आणि यावेळी मात्र मिळेल का
मात्र समोर आहे एक नवीन युवा गोलंदाज सोहम. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉसच्या पद्धत चेंडू पुन्हा एकदा 30 परिणिती 30 दिशा पाहायला मिळते. सुरेख वापसी होते. दुसरा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र फुलटॉसच्या पद्धत चेंडू समोर संधी आहे फ्रीडची. यावेळी मात्र फ्रीडचा खराब चेंडू पल्ल्याच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. साई भोगले आपण बघतो स्क्रीनवर. जय बाहेर बसलो काय पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र झेलची नावी संधी येते. मात्र झेल हरले दुसरी जमिनीला दान दिला जातो. सोडून निगरे वगैरे पाहायला मिळतोय. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय साई भोगले. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू चेंडूला धाडलाय सीमारेषा पार. षटकार. चेंडूचा खेळ आहे बाकी. पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. धावफलक पाहायला मिळतो तब्बल 72 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू. खराब चेंडू वारंवार उलटा शब्दाचा चेंडू आणि पुन्हा एकदा फ्री हिट. खराब गोलंदाजी. 70 खराब गोलंदाजी. तरी मात्र याचा आत्मविश्वास त्या खेळाडूचा वाढवावा लागेल. नवीन खेळाडू आपण बघितला होता. यावेळी सुरेख चेंडू सुरेख फटका. प्रत्येक कोरगावकर काय झेल टिपलाय. टाळ्यांचा कडकडा होतो या ठिकाणी प्रत्येकसाठी. आणि फलंदाज जवळी पहिला चेंडू भीमर पद्धतीचा अर्थात चेंडू निसटतोय. सुरुवात याही वेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवला जातोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फटक्यात व निर्बंध अनिवार्य पॉवर प्ले घेतले जातात. एकंदरीत मोठा फटका हा डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू समाप्त व 5 धावा धावफल कव्हर. यावेळी बॉलर बाय ड्राईव्ह पद्धतीचा फटका अर्थातच मिडॉनच्या दिशेनं ऋषी तांबे सारखा कसलेल्या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता करणारे 4 चेंडू बाकी. याही वेळी आखूड टप्प्याचा भूकचा फटका. यावेळी फटक्याने सीमारेषेच्या पलीकडे परिणमता. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. मोठा पडला मोठा निर्धाव चेंडूंना प्रेरित होतोय गोलंदाज साई भोगले. आणि एक डॉट सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. यावेळी सरळ करायची होती. यशच्या उद्ध्वस्त करायच्या होत्या मात्र तो मनसुबा असफल ठरतोय. बॅकअप देण्यास कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता व अखेरच्या क्षणी अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाची. यावेळी डाव्या एष्टीवरचा उजव्या एष्टीवरचा चेंडू होता. याही वेळी हुकचा फटका परत एकदा डीप फाईनलेगचं क्षेत्र अर्थात खंडेश परत. मात्र यावेळी निसर्ग निर्मित अर्थाला चेंडू स्पर्श करतोय. नंतर एकेरी धाब्याचं रूपांतर दुहेरी धाब्याचं रूपांतर बघता बघता तिहेरी धाब्यात या अंतरिम चेंडूवरती मध्ये बदल व तो बदल असेल विकास कदम. यावेळी पहिला चेंडू फटका फसतोय. साई भोगले बरंच अंतर गाठतोय व या ठिकाणी विजय व पराभव या दोघांमधील अडसर कोण असेल तर तो संदेश परब. त्या संदेशा थेट प्राप्त गोलंदाजाच्या आक्रमणावरती विकास कदम हा सुसज्ज. उजव्या एष्टीवरती चेंडू संमिश्र पद्धतीचा चेंडू वळसा घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बऱ्याच थोडीशी सोपी बाब नसेल ते एका निर्धाव चेंडूचे विकास कदम ठणकावून सांगतोय. यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या एष्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा शकला असतात. त्यामुळे निर्धाव चेंडूची नोंद होते ती विकास कदम याच्या गोलंदाजीवरती. खेळ टिपण्याची सुसंधी व यावेळी विजय आणि पराभव या दोघांमधील अजून एक अडसर कोण असेल तर तो मुन्ना. त्यालाही 0 धाब्याची बॅग आपल्या डोक्यावरती घेत स्वतःचा भोपळाही न फोडता निराश मनाने दुःखी करत असेल तो नॉन स्ट्राईकला. यावेळी मंद गतीचा चेंडू कमी गतीचा चेंडू चेंडू टप्पा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मागील सामन्यातील विरोध त्याने तब्बल 37 या ठिकाणी विकास कदम सज्ज गोलंदाजीसाठी.
शाही सुंदर त्यामुळे ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अति काळ हवेत राहतोय. फटका असं म्हणतात क्षेत्ररक्षक स्क्रीनवर परिणामतः झेल मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. एकंदरीत क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय, त्याचं पूर्वानुमान चुकतोय. पेलची सांगता करणार दुसरा व सांघिक कौतुकटक. या हिवळी शॉर्ट टर्म हुकचा फटका एक टप्पा घेतोय. चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. एकंदरीत स्वागत केलं जात आहे विकास कदमचं मैदानावरती एका आखूट टप्प्याच्या चेंडूवरती. पद्धतीचा चेंडू केला जातोय विकास कदम कडनं. मात्र दोन गड्यांच्या मोबदल्यात बॉल टाकले ना गावतला का परत बाउंड्री घेतली वाईड बॉल. विकास कदम साठी सांघिक अवपलक 49 धाबा. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू तोही बॅटला सुरेख स्पर्श करतोय. एकंदरीत भरकस प्रयत्न होते या ठिकाणी. सुमित वर्ते करते ते प्रयत्न या ठिकाणी असफल ठरत आहेत. या हिवळी फुलटस पद्धतीचा भोगले कोणत्याही प्रकारची अतिरिक्त जोखीम घेताना दिसत नाही. मात्र फुलटॉस चेंडू होता. हा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू होता. त्यांचा खेळ बाकी 26 धावांची आवश्यकता. ज्यावेळी फलंदाज पुढे सरसावतोय. पुढे सरसावल्यानंतर मोठा फटका हात डोलवायचा होता. मात्र ज्यावेळी वेगाने आपल्या गतीने फटका